असे खूप लोक आहेत, की जे खूप प्रयत्न करतात, ज्यांचा मुलांक 1 आहे, पण तरी त्यांना ते सक्सेस मिळत नाहीये. मग असं का होतं? नेतृत्व, दातृत्व आणि कर्तृत्व घेऊन आलेले मुलांक एक. आपण म्हणतो, की एखाद्या व्यक्तीत एखादी क्वालिटी आहे, लेकिन समय बुरा है. तो समय म्हणजे वर्षांक आणि म्हणून मग आपण जे सुरुवातीलाच सांगितलं, की तुम्ही तुमचं अंक पाहत असताना, हां. अंकानुसार भविष्य पाहत असताना हं. हे तिन्ही अंक पहा. ओके. मूलांक, भाग्यांक आणि हं. वर्षांक. हां. या तिघांचा एकत्रित प्रभाव तुमच्यावर होईल आणि ओके. कधी-कधी काय होतं ना, की परस्पर विरुद्ध अंक आले. रवी आणि शनी. रवी हा तेज आणि शनी हा वृद्ध ग्रह. शनी हा विलंबाचा कारक. ओके. अशा तेजस्वी व्यक्तीला भाग्यांक म्हणून जर शनी आला, परंतु जर रवी प्रधान व्यक्तीला भाग्यांक किंवा वर्षांक 8 आला, की त्याच्या आयुष्यात विलंब येणार. राहू आला, आता रवी राहू मी तुम्हाला सांगितलं शत्रुत्व आहे. त्या-त्यावेळी आपण रवीचे मंत्र, राहूचे मंत्र आणि ते विशिष्ट उपाय जे स्वच्छता वगैरे किंवा हां. रवी हा वडिलांचा कारक, वडिलांचा आदर ठेवणं, हां, हां. मोठ्या भावाचा आदर ठेवणं. समजा एखाद्याचा मुलांक 8 आहे आणि भाग्यांक 1 आहे. शनी देवांना रवीचं भाग्यांक आहे. रवी पिताकारक पण आहे. ओके. त्यांच्यासोबत आदराने वागा. रोज उठून अगदी नमस्कार केला वडिलांना तरी चालतो, पण नाही केला तर हं. किमान शिवी देऊ नका. या पिढीमध्ये या प्रश्नाला आपण सामोरं जातोय. त्यांचा आदर करा. तुमचं भाग्य तुम्हाला साथ द्यायला लागेल.